बातम्यांचं अर्धशतक। राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावरती येणार। शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेलमध्ये आयोजित मेळाव्याला संजय राऊत दाखल, तर अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा पोहोचणार। महाड माणगाव मतदारसंघामधल्या भरत गोगावले यांचे खंदे समर्थक आणि शिंदेच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे हे नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, भरत गोगावलेंना मोठा धक्का। रायगड जिल्ह्यामधल्या माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र प्रवीण ठाकूर आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील। काँग्रेसमध्ये आता कुठलाही ताळमेळ उरलेला नाही, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय अशी प्रतिक्रिया। वाकडी कामं करूनच सरकार सत्तेत आलंय, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांची टीका। रोहित पवार हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाल्यासारखे बोलतायत, माजी आमदार राजेंद्र राऊत यांची टीका। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्याच्या प्रकरणी राजेंद्र राऊत आणि त्यांच्या मुलावरती रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला होता। भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे यवतमधला वाद चिघळला, आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। पुण्यामधल्या यवतमध्ये धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट शेअर करणाऱ्या 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांचा सध्या चोख बंदोबस्त तैनात आहे, सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे। आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या नंतर पुण्यामधल्या यवतमधली परिस्थिती नियंत्रणात, गावामध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पुण्यातल्या यवतची बाजारपेठ आज बंद, यवत गावामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात, पुढील आदेश येईपर्यंत यवत गावामध्ये जमावबंदीचे आदेश। राज्यामध्ये जातीय दंगली घडवणाऱ्या सुपाऱ्या सत्ताधारी पक्षाकडून दिल्या जात आहेत, संजय राऊत यांची यवतमधल्या तणावाविषयी प्रतिक्रिया। रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। रेव पार्टीच्या प्रकरणी पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याप्रकरणी रोहिणी खडसे यांनी पुण्यामधल्या गोविंद बाग या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली। सोलापूर जिल्ह्यामधल्या कथित 100 कोटींच्या साखर घोटाळ्याच्या विरोधामध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ईडीकडे तक्रार। डीसीसी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटपाच्या प्रकरणामध्ये सहकार मंत्र्यांना चौकशीसाठी पत्र देण्यात आलंय। आमदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यासाठी आमदार संजय कुटे आणि आमदार संजय गायकवाड यांचं मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज। पराभूत उमेदवारांनी दाखल केली होती याचिका, 22 ऑगस्टला होणार अंतिम सुनावणी। आणि